आणि आजच्या दिवसासाठी या अभंगाचं नियोजन का? अनेक जरी अभंग असले तरी याच अभंगाचं नियोजन का? याचा अगदी अल्पशा वेळेत मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी ज्ञानोबरायांच्या ओळीप्रमाणे, प्रभो तुम्ही महेशाची अमृती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, नाहीतरी बेल जरी गंगावती, तरी स्वीकारना, तरी बालक बोबडा बोले, का वाकडा का विचोका पावले. अगदी त्या वृत्तीप्रमाणे तुमचा बालक आहे आणि त्या बालकाला तुम्ही सांभाळून घ्याल, अगदी त्या वृत्तीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबरायांनी 9व्या त्यात सांगितलं की हे दादा, तू माझा कोण आहेस? तर तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही माझे सर्वस्व आहात आणि तुमच्या समोर मी अगदी तुमच्या बालकाप्रमाणे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय. नाथबाबांचं काय म्हणणं आहे या अभंगातून आणि आजच्या दिवशी या अभंगाची का निर्मिती केली? नवीन मी माझ्या बुद्धीतून का हा अभंग निवडला? तर या अभंगाचा सरळ अर्थ मी सांगून जातो की तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळालाय. हा इतका साधा सोपा आहे का हो? इतका दुर्लभ आहे की हा नरदेह कोणालाही मिळत नाही हो. ज्ञानोबा ते म्हणतात दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे मनुष्य देह. इतका दुर्लभ आहे आणि असं दुर्लभ असणारा मनुष्य देह आपल्याला मिळालाय. आपण काय केलं पाहिजे? त्याला काय केलं पाहिजे? नाथबाबा म्हणतात त्याला पवित्र केलं पाहिजे. म्हणून नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चरणात आपल्याला सांगतात याला पवित्र करा. आणि पवित्र कसा होईल हा देह? म्हणतात पवित्र. कोणता देह पवित्र आहे? तो देह पवित्र आहे. काय करतो तो? पवित्र तो देह सदा 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 शब्दाला खूप महत्व आहे. सदा ज्याचा नेम, सतत ज्याचा नेम आहे, सततम कीर्तयंतो मा, सदा ज्याचा नेम, वाचे गाये नाम सर्व बाह्य. मग असा जर कोणी असेल तर नाथबाबा त्याला धन्यता देतात. धन्य तो भाग्याचा तरला संसारी. मग त्याचा संसार कसा होतो? त्याचा संसार परमार्थिक स्वरूपाचा होतो. मग तो व्यक्ती पुढे जाऊन काय करतो? तर नाथबाबा सांगतात करीत असे कथा कीर्तनी आवडी, ब्रह्मज्ञान जोडी तया लागी. अशा असलेल्या शरीराला नाथबाबा काय म्हणतात? त्याचा संसार आणि त्याचा प्रपंच काय झाला? एक रूप झाला. असा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठला या ठिकाणी तुम्ही आम्ही जमलेलो आहोत. या ठिकाणी सर्वांना आपल्याला काय करायचं? तर पांडुरंगाचं नामस्मरण करायचंय आणि नामस्मरण करता करता कुठं जाऊन पोहोचायचंय? त्या पंढरपूरला जाऊन पोहोचायचं. अगदी पांडुरंग आपल्या समोर आला पाहिजे कीर्तनात. कीर्तन कोणासाठी असतं? तर कीर्तन त्या पांडुरंगासाठी असतं. कीर्तनकाराने समोर पांडुरंग बसलाय, मी माझ्या पांडुरंगाचं गुण गातोय असं बोलून मी प्रयत्न करणार आहे. मग काय सांगतात नाथबाबा ऐका. तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला, पण आपण काय करतो नरदेहाचं? आपल्याला देह मिळालाय तरी कशासाठी महाराज? सगळे संत वर्णन करतात हो त्याचं की हा देह कशासाठी मिळालाय तुम्हा आम्हाला? कशासाठी? काबाड कष्ट करून पैसे कमवायचे, सुंदर असा सफल असा संसार करायचा, याच्यासाठी का? कशासाठी दिलाय आपल्याला नरदेह? अगदी या ठिकाणी सुंदर सकाळ ते संध्याकाळ सुंदर नामजप चालतं, सतत भजन चालतं आणि त्या कशासाठी देह दिला आपल्याला? आम्हाला नरदेह मिळालाय. तुम्ही बोललं पाहिजे माझ्या बरोबर. नरदेह मिळालाय कशासाठी मिळालाय? भजनासाठी मिळालाय. मग आपल्या दिवसातला किती वेळ आपण भजनामध्ये घालवतो? किती वेळ घालवतो? सगळ्यात जास्त वेळ भजनात जातो. बरोबर आहे का मावशी? जातो सगळ्यात जास्त वेळ. पण जर देह जर देवाने कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय, तर आपला सगळ्यात जास्त वेळ कशासाठी गेला पाहिजे? भजनासाठी गेला पाहिजे ना, गेला पाहिजे. पण आपला सगळ्यात जास्त वेळ कशासाठी जातो? संसारासाठी जातो. सगळ्यात जास्त वेळ नित्यनेम आपला काय आहे हो? तुकोबारांचा नित्यनेम काय होता? तुकोबारा म्हणतात दिनरजनी आजी धंदा गोविंदाचे पोवाडे सदा नामघोष. तुकोबारा म्हणतात सतत नामघोष करतो मी.
आणि सतत नामघोष केल्यामुळे मला आनंद मिळतो. आणि तुम्ही आम्ही काय करतो, सतत नामघोष कोणाचा हो, सतत काय पाहिजे आम्हाला, हे पाहिजे आम्हाला, ते पाहिजे आम्हाला, पैसा मिळाला पाहिजे आम्हाला, याच्याकडून सुख मिळेल आम्हाला, त्याच्याकडून सुख मिळेल, अशी आपली अपेक्षा असते. मग आपल्याला सुख मिळतं का हो, नाही मिळत. मग आपला सुख कशामध्ये आहे आपण शोधत असतो. तर आपल्याला सांगितलं सुख कुठं आहे, देवाच्या संतांच्या नामस्मरणामध्ये सुख आहे. जर असं जर सुख असेल, आपल्याला देह जर त्याच्यासाठी मिळाला असेल, तर आपण काय करतो, सर्व सुखाची आशा जन्म गेला, आम्ही सुख शोधतोय आणि सर्व सुखांच्या आशे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक क्षण मुक्ती यज्ञ नाही केला, गोड प्रमाण दिलं महाराज. पण तुम्ही आम्ही सुख शोधतोय, सुख मिळतं का आपल्याला, नाही मिळत ना. ज्ञानोबा तर खूप पुढे जाऊन सांगतात, आपला सुखाचा विषय नाही. ज्ञानोबा म्हणतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी आहे की जे लकवनाच्या श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंतरोनी इंगळाच्या. हे लोकीचा चंद्र क्षयरोगी जेत उदय होत असता लागे. अनेक ज्ञानोबा अनेक प्रकारचं वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात सुख नाहीये संसारामध्ये, पण तुम्ही आम्ही सुख शोधतोय, सुख शोधतोय नव्हे नव्हे, सुख शोधता शोधता आपल्याला नरदेह कशासाठी मिळालं ते आपण विसरून गेलोय हो. मग नाथबाबा म्हणतात काय झालं, सुख मिळतंय भगवंताच्या दाराजवळ, कुठे पंढरीची दारे आल्यानं. एकनाथ महाराज एक दिवस काय झालं, वारीमध्ये गेले बरं का. ऐका, आपण सगळे पंढरपूरला जाऊ एक 5-10 मिनिटासाठी. जायचं का सगळ्यांनी, जायचं ना पंढरपूरला, बोलायचं बरं. कीर्तनकार नवीन आहे, तुम्ही नाही बोललं तर पुढचं काही सुचत नाही का, चालेल ना. पंढरपूरला जायचं आपण सगळ्यांनी. काय करू आपण सगळे आता दिंडीमध्ये निघालोय एकनाथ महाराजांबरोबर, असं करू. एकनाथ महाराज पंढरपूरला निघाले आणि पंढरपूरला निघाल्याच्या नंतर त्या दिंडीमध्ये वारीमध्ये नाथबाबा चालले बरं का. आता तुम्हाला कळतं ना मी काय बोलतोय ते, आवाज द्या ना, हो म्हणा. वा छान. काय झालं, पंढरपूरला जायचंय आपल्याला आणि एकनाथ महाराज पंढरपूरला निघाले आणि पंढरपूरला निघाल्याच्या नंतर दिंडी निघाली, दिंडी, आणि दिंडीमध्ये एकनाथ महाराज चालायला लागले. आता दिंडी कशी निघते, यापैकी पंढरपूरच्या वारीला कोण कोण गेलं याच्यामध्ये, वरती बोट करा बरं. माग बरं जाऊ दे, वारीला नाही गेले पण दर्शनाला किती लोक गेले, पांडुरंगाचं दर्शन कोणी कोणी घेतलं बघा बरं, सगळ्यांनी घेतलंय ना. वा चला पुढे. मग एकनाथ महाराज पंढरपूरच्या वारीला गेले. मला देह सांगायचंय, तुम्हाला आम्हाला नरदेह मिळालाय, त्याचा आपण करतो काय, नेमकी काय प्रश्न झालाय. आपण कीर्तन ऐकतो, प्रमाण सगळं काय ऐकतो, नवे नवे पाठही होतो, सगळ्यांच्या पाठ होतो, पण काय होतं त्या पोपटपंची सारखं उतरत कोणाचंच नाही. काय करावं, कारण काहीतरी आपला दुष्परिणाम असावे नवे नवे, आपल्याला काहीतरी कलियुगामध्ये मिळालेले शाप असावे मारुती बाबा. कलियुगामध्ये कली सुरू होता होता आपल्याला अनेक प्रकारचे शाप मिळाले. त्या अर्जुनाचा प्रसंग, ते सगळे प्रमाण आपल्या पुढं कलियुगाचा विचार पाहिला की ते प्रमाण आठवावं लागतात. हे असं का घडतं, तर ते प्रमाण आठवावं लागतात. या कलियुगामध्ये हे असंच होणार असं कधी कधी वाटतं. पण याचं उत्तर शोधताना कधीतरी माझ्यासारख्या पामराला असं वाटतं की एकनाथ महाराज जसे दिंडीला निघाले आणि तुम्ही आम्ही सगळे दिंडीला लागले. दिंडी म्हणजे काय भजन असतं, ज्ञानबा तुकाराम असं भजन असतं. विठ्ठल रखुमाई रोज भजन, रोज सुंदर सुंदर पक्वान जेवायला असताना असं करत करत कुठं जायचं आपल्याला, पंढरपूरला. आपण आलो ना, पण दिंडीमध्ये आलो ना सगळे. आता आलो का नाही, अजून काही बाकी आहे, सगळे दिंडीमध्ये आले बरं. आता एक मजल दर मजल करत आपण कुठं पोहोचलोय, पंढरपूरला पोहोचले. थोडं पटपट जाऊ आपण, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर माझा प्रश्न आहे का बरं का. आता पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर आपण सगळ्यात अगोदर काय करतो, काय करतो, चंद्रभागे स्नान करतो का, तसंच जातो दर्शनाला, चंद्रभागे स्नान, बरोबर ना. चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर आपण कुठं लागतो, कुठं लागतो, बारीला लागतो ना. आता त्या बारीला लागल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आपल्याला एक माणूस दिसतो. नवे नवे अशा अनेक प्रकारचे माणसं दिसतात. ते माणसं कोण, मला कोण सांगत,
कोण सांगत? आपण बारीला लागलं का आपलं सगळं लक्ष ते माणसंच वेधून घेतात. कोण सांगत? मला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण जर देवाने हा देह जर भजनासाठी दिलाय, देवे दिला देव भजना गोमटा, देवाने भजनासाठी दिलाय आणि आपण जर भजन जर नाही केलं तर काय होतं? मग आपण जर पंढरपूरच्या दर्शनाला चाललोय, पांडुरंगाच्या दर्शनाला चाललोय आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर आपण बारीला लागल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोण दिसतं? सगळ्यात पहिल्यांदा कोण दिसतं? आठवते का कुणाला? एवढे जण दर्शनाला गेले, कुणालाच नाही आठवत. हा, कोण आठवतंय? सगळ्यात पहिल्यांदा एक माणूस आपल्या जवळ येतो, आपल्याला काय म्हणतो? आपल्याकडे पैसे मागतो आणि पैसे मागता काय म्हणतो तो? पैसे द्या म्हणतो मला. नवीन नवीन एखादा अनेक प्रकारचे माणसं मिळतात. मी सांगतो जाऊ दे, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि आपण तिला बारीला लागल्यानंतर आपल्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एखादा लंगडाग्रस्त दिसतो, एखादा पांगळाग्रस्त दिसतो, एखादा डोळ्याने कुठंतरी कान तुटलेला, कुठंतरी नाक तुटलेला, कुठंतरी पाय तुटलेला, एखाद्याला रगात पिती झालेला, असे लोक दिसतात की नाही दिसत? आणि ते पांडुरंगाच्या आधी दिसतात का नंतर दिसतात? आधी दिसतात ना. तेच सांगायचं होतं ना मग. विठ्ठला विठ्ठला मला सांगायचंय ना बाबांच्या अभंगातून मला पवित्र देह कोणता असतो मला तिकडे जाऊन पोहोचायचंय. म्हणून मी थोडा लांबून त्या ठिकाणी प्रवेश करतोय अभंगामध्ये की तुम्हा आम्हाला नरदेह मिळालाय, भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती, इह लोकीचा हा देह देव इच्छिताची पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालं. इतका सुंदर नरदेह मिळालाय. नवीन नवीन हा नरदेह कसा मिळाला? सुदृढ मिळालाय, सुदृढ. इथं बसलेल्यांपैकी कोणी आंधळ पांगळ मुक बैर आहे का हो? एकदम सुंदर असा नरदेह मिळालाय. आणि हा नरदेह कशासाठी मिळालाय? भजण्यासाठी मिळालाय. परत माझ्या दृष्टांताकडे या. मला सांगायचं असं का आपण गेलो पांडुरंगाच्या दर्शनाला, एकनाथ महाराज अगदी त्याचप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि नाथ बाबांना जसं आपल्याला आंधळे पांगळे मुके बैरे दिसतात, अगदी तसंच कोण दिसलं तर त्या नाथ बाबांना सगळे लोक तिथं दिसले हो, दिसले. आणि नाथ बाबांना इतका राग आला, शांती ब्रह्म असणारे एकनाथ महाराज देवावर चिडले, देवा मी तुझ्या दर्शनाला आलो रे, आणि तुझ्या दर्शनाला आल्याच्या नंतर इतका त्रास, इतके असे लोक तुझ्या दारात, आणि आम्ही तर इतक्या 12 कोस लांब राहतो, आम्हाला किती सुख देशील तू? तुझ्या दारातल्या लोकांना जर तू सुख देऊ शकत नाही तर तू आम्हाला काय सुख देशील रे? पांडुरंगाला भांडायला लागला. भक्ताचं आणि संतांचं भांडण आहे आणि भक्त संतांशी संत देवाला भांडायला लागलो की शिव्याचाही विचार करत नाही. इतक्या जोराचं भांडण झालं. कोणाचं सांगा? कोणाचं भांडण झालं? एकनाथ महाराजांचं आणि देवाचं. एकनाथ महाराज म्हणतात, देवा तुझ्या दारात इतके लोक असे का? का तुझ्या दारात मोका? का तुझ्या दारात मोका? का तुझ्या दारात मांगळा? हे असं का तुझ्या दारामध्ये? असा प्रश्न देवाला एकनाथ महाराज विचारतायत. आणि असा प्रश्न विचारल्याच्या नंतर भक्त आणि देव आहे आणि ह्या दोघांचा विचार नाथबाबा थेट पांडुरंगाच्या दरबारात गेले आणि पांडुरंगाला जाब विचारू लागले, हे पांडुरंगा तुझ्या दरबारात असे लोक का? सांग ना, का अशी परिस्थिती आहे लोकांची? देव शांतपणे उत्तर देतात, अरे हे नाता इतका शांती ब्रह्म, तू इतका चिडतोस का रे? जे चाललंय ना ते अगदी बरोबर चाललंय मारुती बाबा, जे चाललंय ना ते अगदी बरोबर चाललंय. कोणी सांगितलं? पांडुरंग सांगतोय बरं का. कीर्तन कळायला पाहिजे. नुसतंच कीर्तन भारी झालं किंवा कीर्तनकार चांगला होता किंवा कीर्तनकाराला स्वर नव्हता हे बोलण्यापेक्षा कीर्तनातून मर्म काय आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि आजकाल काय झालंय, आपण तेच घेत नाही आणि बाकीचं घेत असतो. खूप छान चाली म्हणल्यावर काय करायचं चालीचं हो? आपल्याला कीर्तनकारांनी काय सांगितलं ते आपण आपल्या जीवनात किती उतरवलं? नवीन आपल्या जीवनात खरंच त्याचा वापर होतोय का? हा इतका सुंदर नामयज्ञ चालला, इतक्या दूरवर सगळे काही लोक येत आहेत. अगदी एक माणूस सगळं जीव काढून हा सगळा कार्यक्रम करतोय आणि आपणही त्याला मदत करतोय. याचं कारण काय निष्कर्ष, याच्यातून काय बाहेर काढायचं आपल्याला? याचं थोडं गांभीर्यानं माझ्याकडे लक्ष देऊन ऐका, म्हणजे आपल्याला कळेल. इतक्या लहान लहान मुलांना का आपण इतक्या लहान लहान मुलांना इतक्या वेळ ताटत ठेवायचं? का त्यांना पावलं शिकवायच्या? का हरिपाठ शिकवायचा? का गरजेचं आहे हे कळायला पाहिजे. तर या कीर्तनाची मजा आहे. नुसताच हरिपाठ पूर्ण पाठ झालाय, काकडा पूर्ण पाठ झालाय, ज्ञानेश्वरी पाठ झाली हो, पण काय करायचं त्याचा जर जीवनात उपयोग होत नसेल तर का उपयोग त्याचा? म्हणून ऐका, थोडं गांभीर्याने ऐका. मी अगदी 20-30 मिनिटं बोलणार आहे. मला सांगायचं, एकनाथ महाराजांचं आणि देवाचं भांडण झालंय. देव म्हणतोय, नाथा जे चाललंय ते बरोबर चाललंय, तू कशा चिंता करतो? नाही 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 तुझं चुकतंय. नाही नाही देव तुझं चुकतंय म्हणे. कसं चुकतंय म्हणे? मी सांगतोय ना नाथा, मी देव आहे, मी तुला सांगतोय जे चाललंय ते बरोबर चाललंय. नाही म्हणे,
तुझं चुकते. दोघांचं भांडण झालं. शेवटी देव नाथांना काय म्हटला, हे नाथा, तुला जर खरंच माझं चुकीचं वाटत असेल तर एक क्षणापुरता, एक काही मिनिटापुरता तू काय कर, तू माझ्या जागेवर ये आणि मी तुझ्या जागेवर जातो. ठरलं दोघांचं? ठरलं का? ठरलं बरं का. आता दोघांचं ठरलं. कोणाचं? मुलाचं मुलीचं नाही, पांडुरंगाचं आणि संतांचं ठरलं. बरं, नाथबाबांचं. दोघांचा विचार ठरला. चालेल म्हणे, मी तुझ्या जागेवर, तू माझ्या जागेवर. आणि काही क्षणात एकनाथ महाराज कोणाच्या जागेवर गेले? पांडुरंगाच्या जागेवर गेले. पांडुरंगाच्या जागेवर गेले आणि पांडुरंग नाथांच्या जागेवर आला. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं काय, भगवंताच्या विटेवर उभा राहिलाय नाथ महाराज. आणि उभ्यावर राहिल्याच्या नंतर लगेच दिव्य दृष्टी प्राप्त झाली. कोणाला? एकनाथ महाराजांना. आणि एकनाथ महाराजांना पडलेला प्रश्न, किंवा तुम्हा आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न, माझ्याच वाटेला दुःख, असा प्रश्न सगळ्यांना पडतो की मलाच पडतो? पडतो का इथं बसलेल्यांपैकी? हे माझ्याच वाट्याला का, हे माझ्याच वाट्याला का? सगळ्यांना पडतो. गायक असेल त्याला वाटतं मला कीर्तन आलं पाहिजे, कीर्तनकार असेल वाटतं मला गायन आलं पाहिजे. सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहे हो. आणि सगळ्यांना हाच प्रश्न पडतो. तसा नाथबाबांना पडलेला पहिला प्रश्न, आणि त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही? ऐका आता. प्रश्न असा पडला नाथबाबांना, सगळ्यात अगोदर आंधळा दिसला होता महाराज. सगळ्यात अगोदर आंधळा दिसला होता. नाथबाबांनी त्या आंधळ्याचं चरित्र बघायला सुरुवात केली. मला आंधळा दिसला आणि देव तर म्हणत होता, काय झालंय? हो, आंधळा आहे ना, हेच योग्य आहे म्हणे. जे चाललंय ना ते बरोबर चाललंय म्हणे. असं सांगितलं. आणि सांगितल्यानंतर एकनाथ महाराजांनी पटपट पटपट त्या आंधळ्याची फाईल उचकली आणि त्या आंधळ्याचं चरित्र पाहायला सुरुवात केली. तर त्या आंधळ्याच्या चरित्रामध्ये पहिल्यांदाच काय दिसलं इथे बाबा? त्या आंधळ्याच्या चरित्रामध्ये त्याने दिसलं की त्यांना कोणत्याही लोकांना, कोणत्याही आजूबाजूच्या लोकांना चांगल्या नजरेनं पाहिलं, चांगल्या नजरेनं पाहिलं नाही हो, नाही. कधीच आमची माई बहीण जर रस्त्यानं चालली असेल तर तिच्याकडे सुद्धा बघताना त्यांना कसं पाहिलं हो? वाईट दृष्टीनं पाहिलं. अगदी आंधळा का झाला? आपण काकड्याचे प्रमाण माहिती आहे आपल्याला. का झाला आंधळा? कशामुळे आंधळा झाला? सगळं चरित्र बघितलं नाथबाबांनी. नाथबाबांना आता बघी आंधळ्याचा हा आंधळा का आहे आणि का पांडुरंगाच्या दारात आहे याच्यावर विश्वास पटला. नाथबाबा म्हणतात, जाऊ द्या, आंधळ्याचं काय ना, मोक्याचं भाऊ म्हणे. आता हा मोका का मोका? हा लगेच घाई नाथबाबांनी त्या मुख्याची फाईल उचलली. ते काय आपलं सोसायटीचं रजिस्टर नव्हतं, मग फायली शोधायला असं काही नाही. लगेच 2 मिनिटात तिथं फायली ओपन झाल्या आणि लगेच आंधळ्याचं चरित्र बघितलं महाराज. आणि आंधळ्याच्या चरित्रामध्ये त्या मुख्याचं चरित्र बघितलं. हा मुका का झाला? याच्या देहामध्ये, याला हा जीवनामध्ये हा मुका का? मला पवित्र देह सांगायचं बरं, तिथं जाऊन थांबायचं मला. हा मुका का झाला? तर यानं कधीही गावात जर भजन चालू असेल, शेजारी तिथं भजन चालू असेल, तर मंदिराच्या बाहेर जर राहत असेल तर झापावर निघून गेला. पण भजन काय म्हटलं? म्हणून काकड्यामध्ये म्हणतात, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो. ज्ञानोबा मुका झालो वाचा गेली. कशामुळे वाचा झाली? तर मी काय केलंय? मी कधीही साधू संतांची निंदा स्तुती नाही केली. हरिभक्तांची निंदा करत राहिलो मी. सतत काही माझ्या मुखाने चांगलं काम केलं नाही हो. सतत भजन नाही केलं. जाऊ द्या, जसं येईल तसं नामस्मरण नाही केलं. त्याच्यामुळे काय झालं? मुका झालं. मग तुम्ही आम्हाला प्रश्न पडतो, हे सगळे चरित्र बघितले एकनाथ महाराजांनी. आणि त्याच्यामुळे एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की आपण का देवाशी बांधलो? मुका का होतो? तुम्ही आम्हाला नरदेह मिळाले, हा पवित्र का होत नाही? आपण जर सतत नामस्मरण करतोय तर आपला संसार सुखाचा काय होत नाही? जर सतत रोज कीर्तन करतोय मी हो, रोज प्रवचन करतोय, रोज सतत नामस्मरण करतोय, ज्ञानेश्वरीचा पाठ घेतोय हो रोज, माझ्या 9वा 12वा सगळे अध्याय पाठ झाले तो, तरीही माझ्या जीवनात सुख नाही हो. काय करावं? सुख मिळत नाही हो. मग सुख जर मिळत नसेल तर तुम्ही काय करत नाही? तर नाथभाऊ म्हणतात, हे मुका, आंधळा, पांगळा सगळे प्रमाण आठवा काकड्याचे. आणि सगळे प्रमाण जर आठवले तर आपल्याला कळलं हे मुके बहिरे काय झाले. नाथ बाबा देवांना शरण गेले. हे देवा, तुझं जे चाललंय ना ते अगदी बरोबर चाललंय, माझंच चुकलं. मग असं माझं जर चुकत असेल तर मला देह पवित्र करावा लागेल. आणि देह पवित्र कशाला होईल? एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, पवित्र तो देह सदा
महाराज म्हणतात पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, सतत ज्याचा नेम आहे. कोणता नेम आहे? वाचन काय करायचंय? रामनाम गायचंय. मग हा रामनामासाठी मी पहिल्यांदाच बोलून गेलो, देवे दिला देह भजन करण्यासाठी नरदेह मिळालाय. आम्ही व्यर्थ गडबड करत असतो, विनाकारण जे नाही ते उद्योग करत असतो. सगळे साधू संतांनी सांगितले की ठेविले अनंत बाबा तैसेची राहावे. अगदी मी जसा केलो, साधू संत जसं केले ते वडीला जे करती तया नाव धर्म ठेवी मार्ग दावून गेले आधी जयानिधी संतती ती नेची पंथी. अगदी मार्ग दावून गेले तो. जरी मार्ग दाखवलाय तरी काही जे आजचे लोक म्हणतात नाही आमचा रावणच देव आहे, हो काय करावं तिकडे जायचं नाही आपल्याला. पण एवढे मार्ग दाखवले तरी ते तेच म्हणता. म्हटल्यावर यांचे वडील कोणते तो प्रश्न विचारावा लागेल आपल्याला. आपल्याला तिकडे जायचं नाही. पण आम्हाला नरदेह मिळाले, आपल्याला सगळं सुदृढ असं शरीर मिळाले. हा देह पवित्र करायचा. कशानं पवित्र होईल हे मला सांगायचं. कशानं पवित्र होईल? आपण भजन केलं, सतत नामस्मरण केलं तर आपला देह पवित्र होईल. सतत नामघोष केला तर आपला देह पवित्र होईल. आता त्या नामघोषाचे काही नियम आहेत हो. मग ते नियम किती सांगितले? सुनिंदा सती नाम वैभव्य कथा श्री शेष योर भेद धीर श्रद्धा गुरुशास्त्र वेद वचने नाम्यार्थवाद भ्रम नाम्या स्थिती निषिद्ध वृत्ती विविध त्यागो हि धर्मांतरे समाम्यम नाम जपे हरिच विशेष नाम परह दश हरिर नाम पर. आपण सांगतो हरिहरामध्ये भेद नका मानू. आपण भजन करताना काय सनिंदा, कोणाची निंदा करू नका. आपण जर काही निषिद्ध वृत्ती करत असाल, काही जर वाईट वागत असाल भजन करता करता तर आपल्याला काही त्याचा फायदा होणार नाही. या श्लोकामधून भरपूर काही बोलता येईल. सनिंदा, आपण भजन करतोय, सतत नामघोष करतोय, आपण पांगोळे नाही, आपण सगळं सुदृढ आहे, पण भजन करता करता निंदा करतोय आपण कोणाची. हरिपाठाचं भजन संपलं किंवा एकादशीचं भजन संपलं की बा आज काय झालं चालू झालं की आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. लोक म्हणतात हा तर मरोज तर एकादशी करीत होता, याला कसं वाईट व्हायला पाहिजे याचं, असं लोक म्हणतात. मग त्याचं कारण आपण काय म्हणतो? निषिद्ध वृत्ती, सनिंदा, निषिद्ध वृत्ती निषिद्ध आहे. आपण काय करतो त्या ठिकाणी संपलं की लगेच कुठंतरी आपण काहीतरी वेगळंच खातोय, कुणाचं तरी भांडण करतोय, कुणाचं तरी वाद त्या ठिकाणी उकरून काढतोय, एकमेकाच्या निंदा करतोय, टवाळत्या करतोय, हरिहरामध्ये भेद मानतोय. असे अनेक प्रश्न आहे. आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. मग असं करत असताना आपण काय केलं पाहिजे? सतत नामघोष केला पाहिजे. पण आपला देह कसं केलं पाहिजे? नामघोष करताना पवित्र केलं पाहिजे. मला हे सांगायचं.
एकाच बाबांना बोललो, बाबा आपण सगळं काही करतो, इतकी ऊर्जा आहे, त्या काळात एवढं नव्हतं हो नामस्मरण. आता जेवढं नामस्मरण, अखंड हरिनाम सप्ताह, इतके शिबिर, इतके मुलं जेवढे नामस्मरण करतात एवढं नामस्मरण कदाचित पूर्वी नसावं असं मला वाटतं. पण पूर्वी काय होतं, पूर्वी काय होतं, तो सात्विक आहार होता, ते वागणं सात्विक होतं. त्या तामसिक आणि त्या राजसिक मध्ये लोक मोडत नव्हते. आता सगळं काही भरपूर करताय, सगळं काही भरपूर करताय, पण अर्धे लोक नास्तिक झाले. त्याला काय म्हणू आपण, तामसिक म्हणता येईल त्याला, त्याला तामसिक झालेत. काही लोक तर इतके तामसिक झालेत हो, त्यांना ते तामसिकपणा केल्याशिवाय सोरच लागत नाही. काय करावं, विठाला विठाला स्वर लावण्यासाठी तो तामसिकपणा त्या ठिकाणी जागृत करतायत. तिकडे जायचं नाही, आपलं आपण पवित्र देह करायचंय, तिकडे जायचं नाही तर कुठं जायचं. देह जर पवित्र करायचा आहे, भगवंताची जर प्राप्ती करायची, तर हा देह पवित्रच झाला पाहिजे. आणि पवित्र झाल्याच्या नंतर तुकोबारायांच्या जीवनात तुकोबारायांना आनंद झाला. तुकोबारायांना प्रश्न विचारला, हे तुकोबाराय, तुम्ही म्हणता की तुम्ही भजन करता, सदा नामघोष करू हरी कथा, आणि तिने माझ्या चित्ताला समाधान मिळालं म्हणताय तुकोबाराय, मग आम्ही भजन करत नाही का? आम्ही तर रोज भजन करतो ना तुकोबाराय. मग तुकोबार म्हणतात, काम क्रोध मिठ मिरची. तुकोबारांनी एक अभंग सांगितलंय. काय सांगितलं तुकोबारा म्हणतात, भजन करा, पण भजन करत असताना काय करा, अगदी काम क्रोध आहे ना, तो अगदी मीठ मिरची सारखा घ्यायचा आहे तुम्हाला. अगदी तुकोबारांचा तो अभंग खूप गोड आहे. असं केल्याच्या नंतर तुमच्या जीवनात तुम्हाला काय आनंद होईल. तुकोबार म्हणतात, आनंद निर्भय. तुकोबारांचा शेवट त्या अभंगाचा. तुकोबार म्हणतात, आनंदाने निर्भयतेने तुम्ही डोलायला लागाल. तसं मी डोलतोय ना, तसं आनंदाने निर्भयतेने डोलायला लागेल. पण काय करावं लागेल, हा देह पवित्र करावा लागेल. आणि हा देह पवित्र करण्यासाठी सतत रामनामाचा जप करावा लागेल, सतत नामसंकीर्तन करावं लागेल. मग हा देह पवित्र होईल. नाथबाबांनी आपल्याला सांगितलं, हा देह पवित्र होईल. पवित्र तो देह सदा ज्याच्या नेम सतत सतत कीर्तियंतो माये जनामयी उपासते द्वेषा नित्याभियुक्तांना योगक्षेम वैहज्ञ सांगितलं. आपण काय करा, सतत नामघोष करा, सतत भगवंताचं नामस्मरण करा. पण नामस्मरण करताना आपण काय करायचे, नामघोष केला की आपल्या दुःखाचे पर्वत सुद्धा जळून जातात. पण सतत नामघोष करण्यासाठी आपल्याला हा देह पवित्र करावा लागतो. पवित्र करण्यासाठी एकांतवास लागतो, एकांतास भजन करावं लागतं. तुकोबाराय कुठं जायचे भजनाला, एकांतवासात जायचे. पण आजची विरुद्ध स्थिती जर बघितली, आज एकांतवास नको, आज लोकांतात पाहिजे. मी किती लोकांत भजन म्हणू शकतो, मला हे महत्वाचं आहे. मला सगळ्या लोकांमध्ये भजन म्हणता आलं पाहिजे. म्हणजे मी काय होईल, मी गायक म्हणून संबोधला जाईल, मला प्रगती मिळेल, मला लोकांमध्ये काय मिळेल, मानाला लोक आपले. हो काय करावं, इथून मागचे सगळे संत बघितले, आपण म्हणतो मार्ग दावणी, येतं वडील जे जे सगळे प्रमाण पाठ करतो, आणि सगळं करत असताना त्यांनी कोणता मार्ग अवलंबला, ते लोकांतात नव्हते जात होते, एकांतात जात होते.
तुकोबारा एकांतात जायचं आणि एकांतात एक पाखरू जरी उडालं तरी तुकोबारांना लगेच कळायचं तुकोबारांना हे पाखरू का उडालं. तुकोबारा म्हणतात अवघी बुद्धे सामने आली देखील मी काय होती. तुकोबारांना म्हणतात पाखराचा जरी संवाद आला तरी तुकोबारांना नकोसा वाटत होता. का ते माझ्यामध्ये आलं, का त्यांनी मला डिस्टर्ब केलं. पाखरू. आणि आपल्याला किती लोक लागतात हो. आता आजकाल तर आमच्या गावाला सप्ताह झाला आणि एक कीर्तनकार आम्ही बोलवला पहिल्या दिवशी. तर तो म्हणे मी का पहिल्या दिवसाचा बाबा आहे का. मी शेवटच्या दिवसाचा बाबा आहे म्हणे. इतक्या पहिल्या दिवशी लोक नसतात, गायक नसतात, सिस्टीम नसतात. तो म्हणे मी पहिल्या दिवसा. आता त्याला काय उत्तर द्यायचं. मी घेऊन जाईल बाबांना त्याला उत्तर द्यायला. जाऊ द्या तो विषय. पण मग असे कीर्तनकार जर म्हणत असतील तर काय करायचं सांगा ना. नुसतं नावच पाहिजे असतील आणि आपले लोक जर नावालाच आपापले असतील तर आपल्याला कधी भगवंताची प्राप्ती होईल, कधी आपला नरदेह प्राप्त होईल, कधी आपला परमार्थ आणि संसार एकरूप होईल. मला तिकडे जायचे, पोचायचे आपल्याला. आपण आपल्या मुलाला हरिपाठ कीर्तन शिकवतो पण जीवनातले नित्यमूल्य वापरण्यासाठी का लोकांना दाखवण्यासाठी. याच्याही पुढे जाऊन बोलतो मी. थोडं इकडे येऊन बोलतो. ऐका काय झालंय. तुम्हा आम्हाला सुख दाखवायला पाहिजे की असायला पाहिजे. सुख दिसलं पाहिजे की असलं पाहिजे. काय पाहिजे. असलं पाहिजे की दिसलं पाहिजे. आपण म्हणतो असलं पाहिजे पण आजची वृत्ती जर बघितली तर कशी चालली. दिसली पाहिजे. मी कर्ज काढलं तरी चालेल पण माझ्या घरापुढे गाडी पाहिजे. मग काय दुःख आहे का सुख आहे त्याच्यात. सुख आहे पण सुख कसं घेतलं आपण. प्रश्न आहे ना आपला, आहे की नाही. आपल्याला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे पण कशी. लोकांना दिसण्यासाठी. एक उदाहरण सांगतो ऐका थोडं. काय झालं. अशीच झापाची वस्ती आहे घोडे महाराज. अशीच झापाची वस्ती आहे आणि वस्तीमध्ये असे बरेचसे लोक राहतात. आजूबाजूला 2-4 झापा आहेत. आणि झापो काय होतं. एक दिवस आता लाईट गेली ना. अशी लाईट गेली आणि लाईट गेल्यावर त्या घरातली आजी पहिल्यांदा काय करते. मला एक आजी उत्तर सांगा. घरात पहिल्यांदा लाईट जर गेली तर आई घरात काय करते. पहिल्यांदा काय करते. काय करते. दिवा लावते महाराज. बरोबर ना. दिवा लावते. नाही तुम्ही थोडं चुकीचं सांगितलं. बरोबर सांगितलं पण थोडं चुकीचं सांगितलं. आपण जर थोडा बारकाईने जर विचार केला तर आजी किंवा मावशी किंवा ती काकू घरातला दिवा नाही लावत मारते बाबा. आता घरातली लाईट गेली ना. ती घरातली लाईट गेली की आधी खिडकीत येते आणि बाहेरची गेली का नाही ते बघते. बघते की नाही मला सांगा. मी काही माझ्या मनाचं नाही सांगत पण सांगतो ऐका. काय झालं. आपली घरातली लाईट गेली की अगोदर दिवाळी नाही लावत. आधी दुसऱ्याची गेली का नाही ती बघते. आणि जर दुसऱ्याची लाईट जर गेली असेल आणि आपली गेली असेल तर काय म्हणते. जाऊ द्या मोरद्या सगळ्यांचीच गेली. आणि जर का फक्त आपलीच गेली असेल आणि तिची जर असेल तर म्हणजे आपल्याला दुःख आपल्याला सुख कोणा जर पाहिजे. आपल्याला फक्त दिसायला पाहिजे. असायला नको. अश्वत्थाना पुरुषा धर्मस्थानम पर्यंत अप्राप्त मानी वर्तते मृत्यू संसार वर्तवी. त्याच्या खालच्या सगळ्या ओळख. पायी पादूद पवित्र आणि गोड पासी त्वचेची पडदाड परी ते अबेरीन गोचिड अशुद्ध काय नेनती. पुढची ओळ का कमळकंदा आणि दरदरू नांद नौक एकेचे करू पराग सेवेचे भ्रमरू हिरा चिखलची वरे. सगळ्या ओळख घ्या त्याच्या खालच्या चारही दृष्टात ज्ञानोबा इतके गोड सांगतात की ते दृष्टांत सांगा आपल्याला वेळ नाही आता सगळं. अगदी तसं झालं आपल्याला. आपल्या अगदी जवळ आहे. कसं जवळ आहे. आपल्याला नरदेह मिळाला हो. आपण काही मिनिटात त्याला पवित्र करू शकतो. काही क्षणात पवित्र करू शकतो. पण आपल्याला काय करायचं. आपल्याला फक्त दाखवायला. मी कीर्तनकार आहे ना. फक्त स्वतःच फोटो काढतो आणि स्टेटस लिहितो माझं कीर्तन झालं, माझं कीर्तन झालं. इतके लोक होते, इतके खुश झाले. काय सांगू महाराज. जशी त्याला भगवंताचीच प्राप्ती झाली. म्हणजे जो कीर्तन करतोय त्यालाच कळत नाही की मी भगवंतासाठी करतोय की लोकांसाठी करतोय. परिस्थिती अशी. आपण तिकडे जाणार नाही. आपल्याला बोलायचं नाही त्यांच्यावर. काही गरज नाही. पण माणसानं कसं वागलं पाहिजे. आपण जर करतोय तर आपल्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होईल हीच इच्छुक झाली पाहिजे. ज्या लोकांनी केले त्यांनी लोकांना सांगत सुटले का हो मी कीर्तन करतो, मी प्रवचन करतो. नाही ना. ज्या संतांचं अनुकरण करतो त्यांचा देह का पवित्र झाला, त्यांच्या जीवनात का सुख मिळालं, का त्यांना राम भेटला, का त्यांना भगवंत भेटले. तर नाथबाबा म्हणतात अधोदर या देहाला काय करावं लागेल. पवित्र करावं लागेल. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भावे. आणि असं जर केलं तर मग त्याला काय होईल. त्या शरीर. आता मी काय सांगितलं लक्षात आहे ना. मला दुसऱ्या प्रमाणाकडे जायचंय. अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे जायचंय. देह पवित्र करावा लागेल. या दुसऱ्या प्रमाणाकडे जाताना या देहाचे प्रकार सांगितलं. कोणकोणते देह पवित्र होतात तो सांगितलं. की आधीकडे काहीतरी प्रश्न विचारला. देहाचे प्रकार आहेत. कोणता देह आहे. स्थूल देह एक आहे, सूक्ष्म देह एक आहे आणि एक कारण देह आहे. या तीनही देहाचा आपण विचार करू. त्यापुरती नाथबाबा म्हणतात जर आपण अशा पद्धतीने जर देह पवित्र केला त्याला मी धन्यता देतो. अभंगाचं दुसरं चरण. भाग्या
एकनाथ महाराज असा जो शरीर पवित्र करी, अशा पद्धतीने जो नियम पाळेल त्याला धन्यता देतात. त्यापूर्वी आपण त्या देहाचे प्रकार बघू. आपण काय सांगितलं? देहाचे 3 प्रकार. तो देह, कोणता देह पवित्र महाराज? तुम्ही सांगा आम्हाला. आम्हाला देह कोणता पवित्र? तो स्थूल देह पवित्र आहे, सूक्ष्म देह पवित्र आहे की कारण देह पवित्र आहे? नवीन या तिन्हींच्या पैकी कोणी देह पवित्र करून घेतला महाराज? ते सांगा आम्हाला. अगदी बारकाईने, अगदी थोडक्यात सांगण्याचं पडतो. स्थूल देह म्हणजे काय हो? काय स्थूल देह? स्थूल देहामध्ये काय येतं? मल, मूत्र, मांस याच्यापासून निर्माण झालेला देह म्हणजे स्थूल देह. स्थूल पण आहे, त्याच्यात अजून जीव नाही, तो स्थूल पण आहे. तो देह पवित्र आहे का हो? नाही ना. तो देह कसा पवित्र आहे? तो देहामध्ये काय काय आहे? मल आहे, मूत्र आहे, स्थूलपणा आहे. ते स्थूलपणा असलेला देह पवित्र नाही हो. स्थूलपणा, त्या गीतेमध्ये एक दृष्टांत दिला जातो. काय होतं? भगवंताने पांचजन्य नावाचा शंख वाजवला आणि तो शंख वाजवल्याच्या नंतर भगवंताने उजबोधून निजबोधा असा निजबोध केला सगळ्यांना. अगदी त्या महाभारताचा जर विचार केला तर त्या महाभारतामध्ये ज्या वेळेस भगवंताचा शंख वाजला ना, त्यावेळेस सगळ्या कौरवांना त्याच वेळेस कळायला पाहिजे होतं की नाही, आता काय हे युद्ध करायला नकोय. कारण तो शंख वाजवला त्यावेळेस जर आपण विचार बघितले किंवा त्या ज्ञानोबा यांच्या ओळीचा जर विचार केला तर ज्यावेळेस तो शंख वाजवला जातो त्यावेळेस इतका काही घबराट दोन्ही सैन्यांच्या मध्ये होते की आता क्षणात सगळं जग बुडतं की काय, इतकी परिस्थिती विचलित होते. आणि असं झाल्याच्या नंतर सगळ्यांना काय झालं पाहिजे? तो निजबोध व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. तो नाही झाला कारण भगवंताच्या त्या शंखध्वनी इतकी भयानक होती त्यावेळेची की अगदी सुसाट्याचा वारा, गर्जना, पावसांचा गडगडाट, विजेचा गडगडाट त्या ठिकाणी झाला आणि सगळं काही असं होतं तर नव्हतं, काही क्षणात होणार असं भीती त्या ठिकाणी तयार झाली. त्यावेळेसही काही लोकांना काही तो निजबोध झाला नाही. पण निजबोध झाला तो कशाद्वारे झाला हो? स्थूलातून झाला. मला हे सांगायचे. कारण तो शंख वाजवला तो कशाचा आहे? एका प्राण्यांचा देह आहे. देह आहे ना तो प्राण्याचा. आपण थोडं बारकाईने विचार करा. आणि तो देह आहे म्हणून तो देह कसा आहे? पवित्र नाहीये. म्हणून स्थूल देह पवित्र नाहीये. पाहू द्या, पहिल्या देहाचा विचार सोडा. सूक्ष्म देह सांगितला. सूक्ष्म देहामध्ये षड विकार सांगितले. षड विकार सांगितले. काय काय सांगितलं? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, 6 विकार सांगितले. या 6ही रागांवर जो विजय मिळेल त्याचा देह काय होईल? तुम्ही म्हणाल महाराज लय सोपं सांगितलं हो, पण हे 3 कोण करेल हो? याचा विचार करा ना. आपण जर या 6चा विचार केला तर या 6पैकी सुभाषित आठवत नाही आता, पण या 6चा विचार करता करता अगदी सगळं काही वायाला गेले हो. काय सांगितलंय? कुरुंग, पातंग, पतंग, मीन, पंच, भिरेव, पंच, हे 5 तत्व सांगितलेत. आणि ह्या 5 तत्वांच्या नादी लागून एक मेला. आपण सगळेजण या 5च्याही मागे लागतो आणि त्याचा एकाचा विचार करताना सगळे नाश पावले. तो ज्ञानोबांच्या ओव्या आठवा आता. ज्ञानोबा प्रत्येकाचं उदाहरण देतात. हरणीचं उदाहरण देतात, हत्तीचं उदाहरण देतात, कुरुंग, पतंगाचं उदाहरण देतात. सगळे उदाहरण. आपल्याकडे वेळ कमी आता. या पंचभिरे व पंच या 5 विषयांच्या मागे सगळे गेले. जर हे एक प्राणी एका विषयाच्या मागे गेलेत आणि हा प्राणी 5ही विषय जर मिळवत पाहत असेल तर काय होईल त्याचं? मग जाईल ना सर्व सुखाची आशा, जन्म जाईल ना. आपल्याला षड विकार पाहिजे. सूक्ष्म देह बघायचा आहे. जड जातंय का थोडं? सूक्ष्म देहामध्ये काय येतं? आपण सगळं काही करतोय, सगळं काही पवित्र कधी होईल? या 6 देहांचा विचार केला, षड विकारांचा विचार केला तर आपला देह पवित्र होईल. महाराज तुम्ही खूप अवघड सांगताय. सूक्ष्म देह म्हणजे तरी काय? षड विकार म्हणजे तरी काय? थोडं अजून खाली येऊन सांगा. त्याच्यामध्ये सांगतो मी, ऐका. काम काय? काम असं काही आहे, तो जर वाढला, काम वाढला की काय वाढतं? लोभ वाढतो. आणि काम कमी झाला की क्रोध वाढतो. महाराज काय करावं? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय. काम असा एक आहे षड विकारामध्ये मोडतो. तो जर वाढला तर लोभ वाढतो आणि तो जर कमी झाला तर क्रोध वाढतो. म्हणून तर काम, क्रोध, लोभ निवाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली असं म्हणतात. काम, क्रोध, लोभ निवाले ठाईचे. बरोबर आहे. असं काम, क्रोध. मग संतांनी काय केलं? महाराज आजचा संतपर दिवस आहे हो. तुम्ही संतांबद्दल बोलायला पाहिजे. तुम्ही नामावर बोलताय की काय? नाही, हा सगळं अभंग संतावर बोलायचंय. मला सांगायचंय मला दुसऱ्या चरणामध्ये. आपल्याला सूक्ष्म जीवातून, सूक्ष्म देहातून सांगायचंय. सूक्ष्म देह म्हणजे अगदी बारकाईने विचार केला पाहिजे. काय काय सूक्ष्म मध्ये? सूक्ष्म मध्ये मन येतं. मन कसं आहे हो? मन तर अगदी मन चंचल, चपळ, जाता येताना लगे वेळ, इतकं चपळ असणार मन. तरी भगवंत म्हणता अभ्यास न कोणत्याही वैराग्य न ग्रहते. काय करावं? माझं मन भगवंता इतकं चपळ आहे माझं मन, काय करावं? चंचल ही मन कृष्ण प्रमादे बलम दृढ.
मग भगवंत उत्तर देतो, अरे अंजुला जरी चंचल असलं चपळ असलं तरी काय कर, अभ्यास न कोणतेही वैराग्य न गृहते. ज्ञानोबा म्हणतात यया मनाचा किर स्वभावाची चपळ गा. ज्ञानोबा म्हणतात जाऊ द्या तिकडे दूर दूर जाईल, पण नाथ बाबांचं सांगू आपण. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ बाबांनी या षडविकावर काय केली हो, मात केली. अवघ्या जीवनामध्ये नाथ बाबांनी किती शांतता पत्करली हो, किती शांतता. मला सांगायचं देह पवित्र कसं करायचं, जास्त लांब व्हायचं नाही मला. या सूक्ष्म देवातून या सगळ्या षडविकारावर आपण काय मिळायला पाहिजे, विजय मिळवला पाहिजे. तेव्हा आपल्याला दुसऱ्या चरणात जाता येईल, तेव्हा आपल्या शरीराला धन्यता देता येईल. असं नाही देता येणार. आणि या षडविकारांचा विचार करता करता काय करावं लागेल. नाथ बाबांनी काय केलं, काम आवरला. तुकोबारायांनी काम आवरला. कसा आवरला, तुकोबारायांनी निवांतच असताना काय केलं होतं, लोकांनी एक स्त्री पाठवली होती महाराज. आणि त्यावेळेस जाई होतो माते नकरी सायस आणि विष्णुदास तसे नाही. मग तुकोबारांनी काय आवरला हो, काम आवरलं हो. तुकोबारे नाथबाबांनी क्रोध आवरला. कधी क्रोध आवरला हो, नाथबाबांच्या जीवनात आपण जर बघितलं, आजच्या युगात नाथबाबांचे 14वे वंशज आपल्या बरोबर कीर्तन प्रवचन करतात. आणि त्या 14व्या वंशजाचं योगीराज महाराज गोसावी आजही आहेत. आपल्या शिवरात्रीच्या निमित्तानं अकोला या ठिकाणी त्यांचं कीर्तन झालं, ते लाईव्ह ऐकलं मी. आणि त्यावेळेस योगीराज महाराज गोसावी सांगतायत की मी एकनाथ महाराजांचा 14वा वंशज आहे. आणि 14वा वंशज जर मी एकनाथ महाराजांचा आहे आणि माझी संपत्ती मी आताची तुम्हाला सांगतो, त्या अगोदर नाथबाबांची संपत्ती सांगतो. नाथबाबांनी क्रोध आवरला होता. नाथबाबांना आपल्याला तो प्रसंग माहित आहे, मला तिकडे नाही जायचं, की एका लोकांनी काही टवारखोर लोकांनी नाथबाबांना क्रोध यावा म्हणून पैज लावली होती. तो प्रसंग आपल्याला माहित आहे. इतकं सगळं काही सहन करणारे एकनाथ महाराज, त्यांचे 14वे वंशजी श्रीमंती मी तुम्हाला सांगतो ऐका. ते म्हणतात माझ्या वाट्याला 14व्या पिढीच्या वाट्याला किती 24 मजले जिना आणि कितीतरी खोल्या इतकी संपत्ती जर माझ्या वाट्याला आहे 14व्या वंशजाच्या. आपल्या विचार करा, आपल्या पहिल्या जर आपल्या आजोबाला जर 100 एकर जमीन असेल तर त्याची 2-2 करून 4थ्या पिढीपर्यंत या किती राहील. जर 100 एकर असेल तर 4थ्या पिढीला किती राहील, 12.5 एकर राहील. आणि 4थ्या पिढीचा एकच मुलगा धरला तरी 12.5 एकर राहील. आणि त्याच्या खाली जर विचार केला तर आपल्यापर्यंत काही राहणार नाही. तर नाथबाबांच्या 14व्या वंशजाची इतकी श्रीमंती आहे. जाऊ दे, त्यांच्या आजोबाचं उदाहरण सांगतो, थोडं अजून सांगतो की ते म्हणे माझ्या आजोबाचं काय असतं म्हणे. आत्ताचे योगीराज महाराज गोसावी त्यांचे आजोबा ते जर रस्त्यानं चालले ना तर पुढं 4 नंग्या तलवारी घेऊन चाललेले सरदार आणि मागे 2 बंदुकीधारी सरदार असे उभे राहायचे. त्यांना जर जेवण करायचं असतं तर त्यांच्या शिपायांना 1 तास आधी जेवण करायचं आणि नंतर कोण करणार, नंतर ते जेवण करणार. म्हणजे काही जर इतकी श्रीमंती, एक हत्ती पोचणं संस्थानाला जीव जायचं त्यावेळेस. आपण थोडा विचार केला त्या शास्त्राचा तर एक हत्ती पोचणं, आपण काय म्हणतो हत्ती कोण पोचतो बा, त्यावेळेस असं 2 हत्तीचं संस्थान केवळ नाथबाबांचं होतं. इतकी सुंदर श्रीमंती असणारे नाथबाबा कशी होते हो, शांत होते. पण माझ्याकडे 2च हॉटेल आहेत तरी माझा रुबाब आहे की नाही. असं नाही माझ्यासारखं, माझी एकच गाडी आहे नाही, माझा रुबाब असा. मग आपलं जर असा रुबाब असेल तर आपला देह पवित्र होईल का हो.
नाही होणार ना. थोडं बारकाईने विचार करा. आपण काय करतो, नाही नाही माझ्याकडे एवढी श्रीमंती आहे, मला काय गरज आहे हो देवाला, काय गरज आहे भजन करायची, काय गरज आहे कीर्तन करायची, काय गरज आहे हे करायची, नाही नाही. पण तुकोबाराय ज्ञानोबाराय सगळं संत चरित्र सांगतं ही संपत्ती केवळ या देहापुरती आहे. तुला या देहाच्या नंतर गेल्याच्या नंतर जर सुख संपत्ती पाहिजे असेल तर तुला काय करावं लागेल, तुला भजनच करावं लागेल, तुला नाम संकीर्तनच करावं लागेल. नाम संत संग अजून थोडा बारकाईने विचार केला तर भगवंताची नामस्मरणाची का गरज आहे. आपलं जरी सदन कुटुंब असलं पण हे सदन कुटुंब असंच पुढच्या पिढीतही सदन राहावं असं जर सगळ्यांना वाटत असेल तर सगळ्यांनी जे कार्य करतोय ते अगदी प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. शेती करतोय कोणाला त्रास न देता शेती केली पाहिजे. गुरे चालायला जातोय कोणाचं नुकसान न करता केलं पाहिजे. प्रत्येक व्यापार करतोय, प्रत्येक बिझनेस, प्रत्येक धंदा करतोय त्यामधून जर कोणालाही त्रास न करता केलं तर ती भगवंताची सेवाच आहे ना. भगवंत म्हणतच नाही दिनरजनी हाची धंदा तुम्ही नका करू, पण कामामध्ये काम काही म्हणा कुठंतरी नामस्मरण करा. आणि देवाला फक्त जे काम करतो ना त्यामधून फक्त भावाची अपेक्षा असते. आपण जर गीतेचा अजून एक श्लोक बघितला, पत्रम पुष्पम फलम तोयम योम्यान भक्त्या प्रयांजिते. मला कसली अपेक्षा नाही हो, तुम्ही कोटी रुपयाचं सिंहासन मला अर्पण केलं आणि त्या कोटी रुपयाच्या बरोबर एखाद्यानं मला एखादं पान पडलंय त्या पानाचा देठ जरी अर्पण केला पण त्याचा भाव जर त्या कोटी रुपयाच्या सिंहासनासारखा जर असला तर त्या कोटी रुपयाच्या सिंहासनापेक्षा मी ज्याला पटकन प्राप्त होईल, कुणाला ज्याचं देठ वाहिला ना ज्यांनी पानाचा त्याला प्राप्त होईल. म्हणून भगवंत दूर नाहीये, देव भावाचा बुक केला दुष्काळ तयाला. म्हणून भाव महत्वाचा आहे. तुम्ही आम्ही कोणतं कार्य करताय, कोणत्या भावनेनं करताय. या ठिकाणी इतकं सुंदर असा नामयज्ञ चाललाय, महाराजांचा इतका सुंदर भाव आहे. त्या भावातून सगळे मुलं असे वारकरी झाले पाहिजे. तो त्यांच्या मुखातून सतत भगवंताचं नामस्मरण निघाले पाहिजे. ते असे रस्त्यानं चालले, मशीन मागे जरी गेले तरी माझ्या पांडुरंगाचंच नाव घेतलं पाहिजे, कुठलं गाणं नाही म्हटलं पाहिजे. हीच त्यांची अपेक्षा आहे. हा त्यांचा शुद्ध भाव निश्चित आपल्या सर्वांना कुठून येणार आहे, सगळ्यांना तारणार आहे. आणि अशा तारणाऱ्या भगवंताचं एकदा आपण सगळे मिळून नामस्मरण करूया.
पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाये राम सर्व भावे, धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी. सिद्धांत एकच आहे आजच्या अभंगातून, ऐका. नाथबाबा म्हणतात माझी श्रीमंती इतकी आहे, मी इतका श्रीमंत असतानाही जर काम क्रोध लोभ यांच्या जर सोडून दिला, याचा त्याग जर केलाय, तर माझा सूक्ष्म देहाचा मी काय केलाय, विचार केलाय. मी कारण देहावर, मी कारण देह, मी सर्व विषय आहे, सर्व विषयांचा त्याग केल्याने माझा देह कारणी लावलाय. अगदी सत्संगाच्या नामस्मरणाच्या अगदी संत सेवेत रुजू केलाय. आणि असा जर सगळ्या तिन्ही देहावर जर मी विचार करून जर मी माझा देह विचार करून जर माझा देह पवित्र केला, तर माझ्या जीवनात काय काय मिळेल, काय काय मिळेल, तर त्याची संगती नाथबाबांनी आपल्याला अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितली. काय होईल? पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, मी सतत नेम केला. कसला केला? सदा नेम केला. काय? मुखी रामनाम घेतलं. आणि मग काय झालं ते आपण ऐकलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाची घर नाममुखी. मग काय होईल? त्याची संसार, त्याचा प्रपंच सगळं काय होईल हो? धन्य होईल ना. धन्य त्यालाच म्हणतो, पण या धन्याची व्याख्या थोडी चुकीची होऊन गेली हो. आपण काय म्हणतो? आपण धन्य कधी म्हणतो? आपल्या जर एखाद्याला मुलगा जर होतच नसेल आणि कर्मधर्म संयोगाने जर मुलगा झाला, तर तो काय म्हणतो? धन्य झालं हो. काय करावं? काय करावं? धन्य झालं. म्हणजे धन्याची व्याख्या आपण बदलून टाकली. एखाद्याला जर चुकून जर पास होतच नसेल आणि तो काठावर पास झाला, तरी तो म्हणतो धन्य झाला माझा मुलगा पास झाला. म्हणजे धन्याची व्याख्या आपण बदलून टाकली. पण नाथबाबा म्हणतात असं तसं नाही हो. धन्य त्याला म्हणतात ज्याचं काय होतो, त्याचा परमार्थ आहे ना, तो संसार आणि परमार्थ एकरूप होईल. आपण म्हणतो एकरूप म्हणजे काय हो? एक ताजं उदाहरण सांगतो आमच्या गोडे महाराजांचा. हा सर्व परमार्थ चाललाय की संसार चाललाय हो? ते जरी परमार्थ करत असले, त्याला परमार्थ रूपी संसार चाललाय, पण त्या परमार्थाला कसली जोड लागली? संसाराला कसली जोड लागली? परमार्थाची जोड लागली. परमार्थाची जोड लागली, म्हणून त्यांचं जीवन काय म्हणावं लागेल? धन्य झाले. धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर, परमार्थाचे घर नाममुखी. ते घर काय झाले? परमार्थिक झाले ना. असं परमार्थिक एकदा का घर झालं, मग तो माणूस काय करू लागतो? तर जी आजची कीर्तन आहे, आजची जी सेवा आहे, हे कोणीही करत नाही मारुती बाबा. कोणाच्याही घरी कुठेही नाही होत. गावोगाव ओसाड पडायला लागले हो. आपल्या 4-5 गावांना तर अवधा सत्तेच झाले नाही. तुमचं लक्ष नाही गावांकडे. आपण जर बघितलं आपल्या शेंडीच्या माग, तर 15 गाव असे का सप्तच नाही अजून. मग आता आपण कलियुगातून पुढे चाललोय की मागे चाललोय, त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. काही 2 गाव असते तर जिथं आजपर्यंत रेग्युलर सप्ते चालू होते, आणि याच वर्षी झाले नाही. मग आपण विचार करायला लागेल ना. मग आपला विचार कुठं चाललाय? आपण खरंच परमार्थिक प्रगती करतोय का? खरंच आपलं घर परमार्थिक होतं का? याचा आपण बाहेर काही थोडा विचार करावा लागेल. आणि या ठिकाणी या वस्तीवर इतक्या खोल दरीत सुद्धा काय चाललंय? भगवंताचं नामजप चाललंय हो. मग एक माणूस सगळे मिळून जर एक वाडी जर असं करू शकते, तर ते गावाचे गाव का नाही करू शकत? हा प्रश्न कधीतरी पडतो. म्हणून आपल्याकडे धन्य तो भाग्याचा तरला संसार. असं झालं जर झालं, तर मग काय करतं अभंगाचं तिसरं चरण.
एकदा का माणसाचा देह पवित्र झाला की तो धन्य होतो आणि तो धन्य झाला की मग तिसरी अवस्था माणसाच्या जीवनात प्राप्त होते. पण तिसरी अवस्थेवाटी तो काय करत असतो? करीत असे कथा. कोणी कीर्तन कथा नाही करत हो, कोणी नाही करत. एखादा कोणी बोलवला आणि त्याला सांगितलं तू कीर्तन कर व तू कथा कर, नाही नाही, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. असं कुठेही नाही हो, लागतच ते कुठून तरी पंगतीच घ्यावं लागते. तिथेच संतांच्या पंगती घडत असतात. आपण जर विचार केला, भाग्यवंत नलोबाला म्हणतात भाग्यवंता घरी भाग्यवंतच लागतं त्याला. मग असा भाग्यवंत असला धन्य तो भाग्याचा तरला संसारी. मग काय करतो तो माणूस, तो ग्रहस्थ, तो व्यक्ती करीत असे कथा कीर्तन, आवडीने कथा कीर्तनाचं आयोजन करतो, कीर्तन करतो, कथा करतो. आणि असं कथा कीर्तन केली की मग त्याच्या जीवनात काय होतं, त्याचा संसार आणि परमार्थ काय होतो, एकरूप होतो. अभंगाचं शेवटचं चरण. एका जना एका जनाधारी धन्य ते शरीर, एका जनाधारी धन्य ते शरीर, एका जनाधारी धन्य ते शरीर, एका जनाधारी धन्य ते शरीर. परमात्मा